मित्रांनो, व्हिडिओ नंबर 325. चला तर सुरू करून पाहूया आजचा काय विषय ते समजून घेऊया. आजचा विषय मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 पॉईंट सांगणार आहे. त्याच्यातला पहिला पॉईंट बघूया. घुबड शिकार कशी करते. घुबड शिकार कशी करते पाहूया कसं. भारतीय पुराणात घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीत घुबड हे कला व शास्त्र यांच्या वास्तव्याचे चिन्ह म्हणून ओळखले जाते. भारतात आढळणारे पांढरी घुबडे उंदीर व घुशी खातात, त्यामुळे ते आपल्याला खूपच उपयुक्त ठरते. झाडाच्या डोली, पडक्या जुनाट इमारती येथे त्यांचे वास्तव्य असते. घुबड हा शिकारी पक्षी आहे. त्याचे पंजे धारदार नखाने युक्त आणि बळकट असतात. या पंजाला असणारे एक बोट मागे पुढे कोणत्याही स्थितीतून फिरू शकते. घुबडाला भर दिवसा रात्री अंधारात चांगले दिसते. घुबडाला भर दिवसा रात्री अंधारात चांगले दिसते. त्याच्या डोळ्याभोवती खोलगट वलय असतात. त्याचा उपयोग घुबडाला ध्वनी आणि प्रकाश गोळा करून त्यांचे केंद्रीकरण करण्यासाठी होतो. रात्री भक्ष्य मिळवताना त्याचा उपयोग होतो. त्याचे कान पिसाखाली झाकलेले असतात. घुबडाच्या पंखाच्या टोकाला असलेल्या मऊ लवेमुळे आवाज न झाल्याने घुबडाचे उडणे हे कळू शकत नाही. घुबडाचे दोन्ही कान आकाराने भिन्न असतात, त्यामुळे त्याला भक्ष्याच्या आवाजावरून त्याचे नेमके स्थान समजण्यास मदत होते. या वैशिष्ट्यपूर्ण अवयवाचा घुबडाला शिकार करताना मदत होते. घुबड पहाटे किंवा सायंकाळी शिकार उत्तम प्रकारे करू शकतात. पालापाचोळ्यात दडलेल्या उंदराची करकर ते चांगले ऐकू शकते. बापरे, असा ध्वनी ऐकताच ते भक्ष्याच्या स्थानाचा अंदाज घेते आणि चपळाईने त्याच्यावर झडप घालते. त्याच्या पंजाच्या पकडीतून भक्ष्य निसटू शकत नाही. छोटी घुबडे पक्षी, छोटे उंदीर व किडे खातात. मोठी घुबडे साप, पक्षी, घुशी व मासे खातात, तर काही घुबडे बेडूक, खेकडे, मासे यावर उपजीविका करतात. बापरे. गुन्ह्याचा गुंता सोडवण्यासाठी मुद्दा नंबर 2 मित्रांनो बघूया. गुन्ह्याचा गुंता सोडवण्यासाठी DNA फिंगरप्रिंट उपयोगी असते. कसे ते बघूया. DNA फिंगरप्रिंटच्या तंत्राचा वापर गुन्ह्याचा गुंता सोडवण्यासाठी केला जातो. तसेच मातृत्व, पितृत्व, वैयक्तिक परिचय ठरविण्यासाठी DNA फिंगरप्रिंटचा वापर केला जातो. शरीरात असलेल्या अब्जावधी पेशींच्या क्रिया DNA ठरवत असतात. जरी DNA कणांची रचना सर्व व्यक्तींमध्ये एक समान असली तरी त्यांना तयार करणारे मूलभूत अवयव बेस पेपर चा क्रम सर्वात समान नसतो. DNA फिंगरप्रिंटमध्ये एकाच प्रजातीच्या सदस्यांमधील ओळख शोधण्यासाठी या फरकाचा उपयोग केला जातो. या क्रियेला जेनेटिक फिंगरप्रिंट्स व DNA प्रोफाइलिंग असेही म्हणतात. पुढे बघूया मित्रांनो. ब्रिटिश लोकेस्टर विद्यापीठाच्या सर ॲलेक जेफ्रेज या शास्त्रज्ञांनी 1984 मध्ये या तंत्राचा विकास केला. या पद्धतीत एखाद्या व्यक्तीचे जैविक अंश, उदाहरणार्थ रक्त, केस, लाळ, वीर्य
व इतर पेशी स्त्रोतांच्या आधारे त्यांचा DNA ओळखला जातो. व्हेरी गुड. DNA फिंगरप्रिंटमध्ये स्पेसिफिक पद्धतीच्या DNA क्रमाचा वापर करतात, ज्याला मायक्रो सॅटेलाइट म्हणतात. मायक्रो सॅटेलाइट DNAचे छोटे तुकडे असतात. शरीराच्या काही भागामध्ये त्याची संख्या वेगवेगळी असते. फॉरेन्सिक शास्त्रात DNA फिंगरप्रिंटचा विशेष उपयोग होतो. याच्या मदतीने गुन्हेगाराला फक्त एका थेंबावरून पकडता येऊ शकते. यासाठी केस, लाळ व रक्ताचे DNA सॅम्पल घेतले जातात. घेतलेल्या DNA एन्झाईम्सद्वारे सेगमेंटाइज केले जातात व त्यानंतर त्याची तपासणी करून हे एक्स-रे फिल्मवर एक्सपोज केले जातात. तेथे ते ब्लॅक बार तयार करतात. यांनाच फिंगरप्रिंट म्हणतात. बापरे. बघा मित्रांनो, किती तंत्रज्ञान पुढे गेलेले आहे आणि मनुष्य सायन्समध्ये फार पुढे पुढे चाललेला आहे. अजून काय काय शोध लागतात पाहूया. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.